सोलापूर शहर जिल्ह्यात अत्यंत अल्पावधीत दर्शकाच्या पसंतीला उतरलेली अस्मिता विजन न्यूज चॅनल या वृत्तवाहिनीच्या कार्यालयातील श्री गणेशाची पूजा शुक्रवारी सोलापूर शहरातील दैनिक लोकसत्तेचे मुख्य वृत्तलेखक मुजाहिद्दीन मुजावर, दैनिक दिव्य मराठीचे विशेष प्रतिनिधी मनोज वटकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले आणि मराठा विजन न्यूजचे मुख्य संपादक विशाल भांगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी अस्मिता विजनचे कार्यकारी संपादक ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले। चॅनलच्या संपादिका तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी दाखवलेली निष्ठा उल्लेखनीय आहे। त्यांनी पक्ष संघटनेसह पत्रकारिता, मनोरमा बँक आणि कृषी पर्यटन या माध्यमातून केलेले काम अप्रतिम आहे, अशा शब्दात कौतुक करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। दर्शन मात्रे वर्ण स्मरणे मात्रे वर्ण कामना पूर्ती जय देव घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे गोवाळीन निनामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण मा बुद्ध्यात्मना करोमि यज्ञं सकलं नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मंगलमूर्ती। मी एजाज हुसेन मुजावर, वरिष्ठ प्रतिनिधी दैनिक लोकसत्ता। मी अस्मिता न्यूज चॅनलच्या कार्यालयामध्ये आज गणरायाच्या पूजा करण्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच आलेला आहे आणि त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो। खरं तर अस्मिता गायकवाड ताई आणि त्यांचे यजमान आमचे सन्मित्र माननीय सुरेश बापू गायकवाड हे आमचे जुने घनिष्ठ संबंध असलेले मित्र आहेत। विशेषतः अस्मिता गायकवाड या गेल्या 25-30 वर्षामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये करतानाचं कार्य आम्ही जवळून पाहत आलेलो आहोत। विशेषतः आज शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर जे सत्तेच्या मोहापायी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठा खुंटीवर टाकून केवळ सत्तेच्या मोहापायी बरेच कावळे पळून गेले, परंतु अस्मिता गायकवाड ह्या निष्ठावंत मावळ्याच्या भूमिकेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। सोलापुरात त्यांचं कार्य चालू आहे, पक्षाच्या स्वरूपात असू दे किंवा सामाजिक क्षेत्रात असू दे आणि मनोरमा परिवाराच्या माध्यमातून असू दे, त्यांचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे आणि नवीन पिढीला निष्ठा कशी असावी हे शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून। तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं खरं तर गणरायाचा उत्सव म्हणजे हा लोकोत्सव आहे। या लोकोत्सवाच्या निमित्तानं मी अस्मिता न्यूज चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की सोलापूरचे जे सामाजिक राजकीय विकासाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी अस्मिता गायकवाड यांच्या आधिपत्याखाली अस्मिता न्यूज चॅनल सकारात्मक कार्य करेल आणि प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढेल, प्रसंगी रचनात्मक कार्यसुद्धा करेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा पुढील कार्यासाठी मी अस्मिता न्यूज चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी मनोज वटकर, चीफ रिपोर्टर दिव्य मराठी सोलापूर। आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं अस्मिता न्यूज चॅनलच्या या गणेशोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली। यंदाचा गणेशोत्सव सगळ्या देशभर धूमधडाक्यात सुरू असताना अस्मिता न्यूज चॅनल ही या उत्सवामध्ये सहभागी आहे।
सोलापूर शहरामधले वेगवेगळे प्रश्न असतील, वेगवेगळ्या समस्या असतील किंवा शहरातल्या घडामोडी या जनतेसमोर आणण्याचं मोठं काम या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्याकडून सोलापूर शहराच्या विकासात्मक आणि रचनात्मक कामाची सेवा हो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायालाही मी अभिवादन करताना असंच सांगतो की सोलापूरवर जे आलेले विघ्न असेल ते सर्व हे गणराय दूर करतील अशी मी त्यांच्यासमोर प्रार्थना करतो. आणि अस्मिता न्यूज चॅनल परिवार, मनोरमा परिवार, अस्मिताताई गायकवाड, सुरेश गायकवाड परिवार आणि तमाम सोलापूरकरांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. 64 कला आणि 16 विद्येचा अधिपती असलेल्या गणपतीचा उत्सव सध्या देशभरात सुरू आहे आणि ह्या गणेश उत्सवानिमित्त आज आम्ही काही पत्रकार अस्मिता न्यूज चॅनलच्या चॅनलमध्ये आलो. चॅनलचे प्रमुख माननीय ॲडव्होकेट सुरेशबापू गायकवाड आणि चॅनल प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेत्या माननीय अस्मिताताई गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज इकडं गणरायाच्या पूजेला आलो. गणरायाची पूजा आम्ही केली, फार बरं वाटलं. आणि ह्या निमित्तानं शुभेच्छा देताना एवढंच सांगावंसं वाटतं, मी कोणतीही पार्श्वभूमी नसताना गायकवाड दाम्पत्यांनी अत्यंत धाडसाने अस्मिता न्यूज चॅनल सुरू केलं आणि बघता बघता ह्या चॅनलला आज 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे महाराष्ट्रातलं एक लोकप्रिय चॅनल म्हणून या चॅनलची गणना केली जाते आणि चॅनल इतकं लोकप्रिय झालेलं आहे आणि दिवसेंदिवस याचे सबस्क्रायबर वाढत चाललेले आहेत आणि याची नोंद यूट्यूबवरील जी माहिती आहे त्याची नोंद घेऊन ह्या चॅनलला सिल्वर मेडलसुद्धा मिळालेलं आहे. ही बाब अत्यंत सोलापूरकराच्या चॅनलच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद आणि भूषणावत आहे. पत्रकार आम्ही वाटचाल करत असताना नेहमी एक सोलापूरची गौरवशाली विश्वासार्ह पत्रकारिता अशी पत्रकारितेची परंपरा इथे आहे. रंगण्णा वैद्य असतील, व्ही.आर. दादा कुलकर्णी असतील, पूज्य बुवा असतील, वसंतराव एकबोटे असतील, राजगुरू असतील आणि अलीकडच्या काळामध्ये अरविंद जोशी असतील, विवेक गणेश असतील, दिव्य मराठीचे फलटणकर साहेब असतील, अभय दिवाणचे असतील आणि आमच्या नवीन टीममधले इजाज विशेष मुजावर असेल, मनोजी होटकर असतील, संजय पिंपरकर असतील, ह्यांनी ही पत्रकारितेची चांगली वारसा परंपरा जपलेली आहे आणि तीच वारसा घेऊन अस्मिता विजयने वाटचाल करावी आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना सर्वसामान्य लोकांना आणि वंचितांना या चॅनलच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा अस्मिता न्यूज चॅनल आणि गायकवाड परिवाराच्या भरभरासाठी मी तमाम पत्रकाराच्या वतीनं आणि वडतिले परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सत्य, निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड बातमीपत्र दाखवणारं चॅनल म्हणून अस्मिता विजन न्यूज चॅनलची एक वेगळी ओळख सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणखीन एक ओळख झालेली आहे ती यूट्यूबकडून सिल्वर बटन मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने 1,25,000चा लाखाचा टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे. आता ते 2 लाख टप्प्यापुढे लवकरच जातील यासाठी आपण शुभेच्छा देऊ. या चॅनलसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे, शिवसेनेच्या नेत्या आणि अस्मिता विजन न्यूज चॅनलचे संपादिका अस्मिताताई गायकवाड, अस्मिता विजन न्यूज चॅनलचे कायदेशीर सल्लागार तथा मार्गदर्शक सुरेश बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे चॅनल उत्तरोत्तर प्रगती करत आहेत आणि करत राहावे हीच गणरायाचरणी विनंती करतो. पेपरला वृत्तपत्राला आम्ही जोडून पाहिले, लोकमत असेल किंवा आता दिव्य मराठीमधून काम करत असताना वडतिले साहेब तरुण भारतवरती असणारे त्यांची वेगळी छाप आम्ही ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. विशाल भांगे तर आमच्याबरोबरच होते आणि हे चॅनलच्या जडणघडणीत त्याचा मोठा आणि मौलिक वाटा आहे. खरोखर पत्रकारांनी करत असलेली पत्रकारिता हे समाजाला अत्यंत प्रेरणादायी असली पाहिजे
कारण आता समाजाला निर्भीड पत्रकाराची आणि खऱ्या आणि सत्य पत्रकारितेची अत्यंत नितांत गरज आहे. अशा पार्श्वभूमीवर सध्या सामाजिक स्थिती पाहतोय, समाजात असणारे वेगवेगळे राजकीय असणारे वेगवेगळ्या माध्यमातून होत असलेले उलथापालथ असेल किंवा समाजात असणारी धुई असेल, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पत्रकारांनी अतिशय व्यवस्थितरित्या ही सामाजिक व्यवस्था सांभाळण्याचं काम देखील आपल्याला करावं लागणार आहे भविष्यात. परंतु ही जाणती मंडळी आहे, सोलापूरला सावरणारी मंडळी आहे, सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी ही मंडळी आहे. मी आदरणीय मनोज होटकर असेल, मुजावर साहेब असतील, त्याचबरोबर दशरथजी वडतिले साहेब असतील, भांगे असतील, त्यांनी निश्चितपणानं आम्हाला चॅनल चालवत असताना आणखीन आम्हाला ह्याच्यामध्ये काय बदल असावेत, काय लोकाभिमुख कार्यक्रम असावेत किंवा ह्याच्यामध्ये आणखीन उठावदारपणा काय असेल, ह्या सगळ्या बाबतीनं सातत्यानं मार्गदर्शन करत राहावं. त्यांच्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेसह मी आज त्यांचं स्वागत करून इथं थांबतो. आणि आभार प्राध्यापक सुमित गाडेकर यांनी मानले. तर यावेळी तंत्रनिर्देशक नागमणी भंडारी, प्रियंका वाघमोडे, रोहन श्रीराम, सद्दाम शेख आदींची उपस्थिती होती.